नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळ्यांनी? तुमचा माझ्या एका आणखी छानशा सेल्फ केअर व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये खूप खूप स्वागत आहे. सो इथे उन्हाळा आणि लग्नाचं सीझन दोन्हीही चालू आहे आणि त्यासाठी आपली स्किन खूप छान ग्लो करायला पाहिजे. यासाठी खूप सुंदर छोटं शॉर्ट्स एक क्लीनअप शॉट आहे. तर इथे आधी मी छान कच्चं दूध घेतलेलं आहे आणि त्यांनी छान आधी स्किनवरती रब केलेलं आहे, जेणेकरून पूर्ण स्किन छानशी क्लीन होऊन गेली पाहिजे. आणि मग साध्या पाण्याने वॉश करून टमाटरचा एक स्लाईस घेतला आणि त्यावर थोडीशी चिमूटभर हळद टाकून त्याला स्किनवरती रब करत आहे, ज्याने जे काही असेल तुमची स्किन जेंटली आणि नॅचरली एक्सफोलिएट होईल. जी कुठली टॅन आणि डेड स्किन असेल ती निघण्यास मदत होते. आणि टमॅटो हा एक स्किन ब्राईटनिंग इन्ग्रेडियंट म्हणून पण वापरला जातो. आणि इथे काळजीपूर्वक करा, माझ्या डोळ्यात हळद चालली गेलेली होती थोडीफार. आणि मग इथे खूप छान प्रकारे मी फेसवरती स्क्रब करत आहे, लिप्सवरती, मानेवरती. तुम्हाला जिथे जिथे वाटतं आहे की तुमचा टॅन आहे किंवा थोडासा काळवणपणा आहे तिथे तिथे करू शकता. आणि मग फेस पॅकसाठी इथे 1 चमचा बेसन, अर्धा चमचा मुलतानी मिट्टी आणि अर्धा चमचा आपलं चंदन पावडर आणि एक छान थिन पेस्ट होईपर्यंत त्यात गुलाबजल ॲड केलेलं होतं मी. आणि मग याची खूप सुंदर अशी पेस्ट बनवून झालेली होती आणि खूप सुंदर असा स्मेल येत होता त्याचा. आणि मग छान इव्हनली ती आपल्या चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायची आहे आपण. आणि सुमारे 5 ते 10 मिनिट फेस पॅक पूर्ण वाढू नाही द्यायचं आहे, थोडासा मध्यंतरी राहू द्यायचं आहे. पूर्ण जर वाढला तर चेहरा आपल्याची जी स्किन असते ती ताणल्या जाते, तर त्यामुळे पूर्ण नाही वाढू द्यायचं आहे, थोडासा ओलसर राहू द्यायचा आहे. आणि मग छान 5-7 मिनटानंतर चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट त्याचे मिळतीलच. खूप सुंदर असा फेस तुमचा ग्लो करेल. आणि छान चेहरा डॅब करून पुसून घ्यायचा. आणि मग इथे टोनर म्हणून मी छान रोज वॉटरच स्प्रे केलेलं होतं आणि त्याला थोडं नॅचरल एअरमध्ये वाढू दिलेलं होतं. आणि मग तोपर्यंत लिप्स पण स्क्रब केले होते, तर त्यांना पण नरिश करणं गरजेचं होतं. तर इथे मी छान डॉट अँड कीचं लिप बाम लावलेलं होतं. आणि मग माझं ऑल टाईम फेवरेट ओजी माझं छोटं जे मॉइश्चरायझर आहे लॅक्मे पीच मिल्कचं, ते मी लावलं होतं. ते मला कुठल्याही सीझनला सूट होतं आणि खूप छान असं मॉइश्चरायझर मला वाटतं आहे की ते म्हणजे ऑइली टेक्स्चर पण नाही देत आणि स्किनमध्ये पण खूप छान प्रकारे ॲब्झॉर्ब होते आणि स्किनला असं एक खूप नॅचरली साधारणसा ग्लोईंग इफेक्ट देतो. आणि माझ्याकडे ही छोटीशी सनस्क्रीन होती ब्युटी ऑफ जोसॉनची, जी की कोरियन ब्रँड आहे. ती सनस्क्रीन पण लावली. घरी असल्यावर पण आपण एकदा तरी सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. तर मग घरी असल्यावर पण मी एक सनस्क्रीन लावते. आणि दॅट्स इट. थँक्यू फॉर वॉचिंग.